दसदवन्दियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। मग इथे माझ्यासमोर बस। आहे समोर बस की। फार फार वर्षांनी दिसालीस म्हणून। पंचास्तिकामध्ये गाथा नंबर 105 चालू आहे। अभिवंदियूण शिरसा अपुणभव कारणं महावीरं ते सिंपयथ भंगं मग्गं मोक्षसवोच्छामि। अभिवंदियूण शिरसा, अपुनर्भवाला कारण असणाऱ्या महावीर स्वामींना वंदन करून, शिरसा वंदिऊण, मस्तकाच्या द्वारे नमस्कार करून, म्हणजे सर्वस्व समर्पण करून मी मोक्षाचा मार्ग आणि पदार्थाचे भेद सांगणार आहे, जे की पहिल्या अधिकारामध्ये त्याचं अस्तिकाय आणि द्रव्य रूपाने निरूपण केलं होतं। तर याच्यासाठी महावीरांचा परिचय बघितला आपण। महावीर स्वामी कोण आहेत? महावीर कोण? वर्तमान शासन नायक। अजून ओळखता का महावीरांना? कोण आहे तो महावीर? काय काय ओळखता बघू, सांग। महावीर काय कोण आहेत? माहिती 24 तीर्थंकर आहेत। बरं, अजून धर्मतीर्थ के प्रवर्तक, धर्मतीर्थाचे प्रवर्तक आहेत, वर्तमान धर्मतीर्थ प्रवर्तक। अजून असं असं ओढणी घेऊन बसायचं असते डोक्यावर, माहिती का? सन्मती आहेत, वीर आहे, अतिवीर आहेत। बर, हे सगळे त्यांची नावं झाली। अजून महावीर कोण आहेत? रत्नत्रयाने विभूषित। बर, रत्नत्रयाने विभूषित आहेत। महावीर कोण आहेत? स्वतःचा आत्मा महावीर आहे। बर, महावीर हे जीव आहेत, दिसले का? महावीर म्हणजे मूर्ती नाही, त्यांचं ते नाव नाही। महावीर म्हणजे अनंत गुणांचा पिंड स्वरूप, जसा माझा आत्मा आहे तसा आत्मा आहे ते, पण त्या आत्म्याने त्यांची पर्याय प्रगट केली आहे बहिरंगामध्ये, तशी दिसते तुम्हाला की ते तीर्थंकर रूपात आहेत, केवली रूपात आहेत, अनंत सुख रूपात आहेत। तर त्यांना सुद्धा आपल्या समान जीव पहा, हे सांगितलं होतं ना एकदा जितूबाईंनी। काय, जेव्हा दर्शन करतो त्यावेळेस तिथं त्यांना महामुनिराज बघा, मूर्ती बघताय ना तुम्ही, म्हणून तुम्हाला भीती वाटत नाही, म्हणून तुम्हाला धाक वाटत नाही, म्हणून तुम्हाला तशी भक्ती येत नाही, म्हणून तुम्हाला ते काहीतरी आहेत हे जाणवत नाही, म्हणून तर देवाच्या समोर काय काय करता हो, कोणाशी काही बोलणार, काय आपली क्रिया चालू राहणार, मनात काय विचार राहणार, म्हणून त्यांचं अस्तित्व जाणवण्यासाठी म्हणून सांगितलं त्यांना जीव पहा, त्यांना महामुनिराज पहा। मुनींच्या समोर आपण काय काय करणार हो? आता मुनींचं पण धाक राहिला नाही आहे कोणाला। विनयाने त्यांचा आदर करून त्यांच्या म्हणजे बस त्यांचा इन्फ्लुएन्स इतका असतो ना, जेव्हा त्यांच्या समोर असतो त्यावेळेस आपण कुठं हालायचं नाही आहे, बोलायचं नाही आहे, कुठं काय आपण चुकीचं करतोय का, किती तिथं काय म्हणायचं सावधानता असते। मग तसं म्हटलं इथं देवासमोर गेल्यावर असते का हो आपल्याला? जेव्हा आपण मंदिरात जातोय, भगवंतांच्या समोर उभारलोय, दर्शन करतोय, तर पहिल्या दृष्टी असती मागून कोण आलंय, पुढं कोण आहे, कोण बसलंय, कुठं बसायचं, काय झालं हो? पिक्चर बघायला गेला काय करता हो? कुठं कुठं बघता? एंट्रीमध्ये आज जायचं आहे तुम्हाला, थिएटरमध्ये बरं का, घरात बसून पिक्चर बघताय ते नाही सांगत आहे। समजा थिएटरमध्ये गेला तर, म्हणजे आम्ही लहान असताना जात होतो तेव्हा ते स्क्रीनकडे सगळं लक्ष, पायात हातात कुठं आजूला बाजूला काय बघायचं नाही, ते चालू झालेलं असायचं ना।
त्यामुळे त्याच्यानंतरच जायचं. मग ते त्याच्याकडेच लक्ष, काय चाललंय ते, कुठं चाललंय, असं म्हणजे ध्यान आपलं कसं कॉन्सन्ट्रेशन असतं त्याच्यावर, तसं म्हणलं देवळात आल्यावर बस भगवानच दिसतात का हो, पडताळा आपला आपला, आपण काय करतोय सगळं इतर ठिकाणी आपलं लक्ष जातंय, किंवा जसं आपण महत्त्व द्यायला पाहिजे तसं दिलं जात नाही. म्हणून सांगतायत की त्याच्यासाठी ज्यांनी एवढं भावपूर्ण वंदन केलं त्यांच्या अपुनर्भवाचं कारण आहेत भगवान महावीर. आपल्याला असं वाटतंय का आपल्या सगळ्या भवाचा नाश हो म्हणून? हो म्हणा, तुमच्या भवाचा नाश हो वाटतंय का? लगेच तथास्तु म्हणते बरं का महावीर स्वामी, तुमचा आत्ताचा भव आत्ता संपणार. चाललाय का? चालतंय का? कुठं नाही, अजून नाही. थांबा थांबा थांबा, ते आला यमराज समोर तर अजून कुठं, अजून माझं लाकडं सरणात जायची आहे, थांबा. म्हणजे काय, किती कोणाला मरायची तयारी नाही आहे. मग इथं सांगताय तुमचं मरणसुद्धा मरणाचा अंत करणारे आहेत, म्हणजे अंताचा अंत करणारे असे भगवान आहेत. म्हणून काय विशेषण दिलं आत्मानुशासनच्या मंगलाचरणामध्ये भगवंतांना? आत्मानुशासनच्या मंगलाचरणामध्ये भगवंतांना 2 विशेषणं दिली आहेत. काय? लक्ष्मी निवास निलयम विलीन विलयम निधाय हृदिवीरम आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानां. 2 विशेषणं काय? लक्ष्मी निवास निलयम विलीन विलयम म्हणजे काय? विलय म्हणजे नाश, ज्यांच्यामध्ये विलीन झालेला आहे, आता त्यांचा नाश होणार नाही, तर नाश सुद्धा ज्यांच्यात विलीन होऊन गेलाय असे भगवान आहेत. काय कळलं? विलीन विलयम निधाय हृदिवीरम असे ते वीर महावीर स्वामी. तर जर आपण तो भाव ग्रहण करून त्यांना नमस्कार करतोय, त्यांना आपल्या ज्ञानात घेतोय, तर आपल्या भवाचा अंत निश्चित होणार. पुन्हा पुन्हा आपल्याला भवाची उत्पत्ती म्हणजे दुःखाची उत्पत्ती होणार नाही. आहे का एवढं निर्णय? मला माझ्या दुःखाचा नाश करायचाच आहे. किती वाटतंय हो असं ठामपणे सांगा बघू. मयुताई, दुःखी आहे का सुखी आहे ते सांग पहिला. काय दिसत ना मला भावना? काय म्हणती? दुःखी मिक्स मिक्स काय नसते इकडे, एक तर शाकाहारी नाही तर मांसाहारी असते, मिक्स नसते असलं काय. तसंच एक सुखी तर असते नाही तर दुःखी तर असते. सुखी आहे का दुःखी आहे हे निर्णय करायला पाहिजे पहिल्यांदा, की कितीही मला बहिरंगा एकत्रच येणार ना, काय एकत्रच असणार आहे ना. कुठं सुख म्हणजे काय ते सांग पहिला मला. पैसा मिळाला म्हणजे सुख आहे का? शरीर चांगलं राहिलं म्हणजे सुख आहे का? परिवार अनुकूल आहे म्हणून सुख आहे का? सगळे निरोगी आहेत, शांत आहे, चांगलं आनंदी स्वरूपी आहे असं होय. आहे का शास्त्र जवळ समोर? काय जाणतोय का जरा त्या शास्त्राला, त्या शास्त्रातल्या मर्माला? म्हणजे खरं सुख हे आत्म्याला धरलं असतानाच प्राप्त होणार आहे. बाकीच्या सगळ्या परिग्रहातनं सुख मानतोय ते दुःखच आहे. काय म्हणलं हो त्याला? सुख का म्हणलं? वास्तविक ते दुःख कसं आहे? मागं सांगितलं होतं धौलाची परिभाषा काय? जेव्हा तुम्हाला म्हणजे ते दुःखच आहे ॲक्च्युली, तुम्हाला पोटभर खायला मिळालं हे दुःख आहे, वाटतंय का? तुम्हाला सगळं अनुकूलता मिळाली बहिरंगामध्ये म्हणून ते सुख आहे असं नाही आहे, ते दुःखच आहे. फक्त काय झालं तिथं सांगितलं दुःखाची मात्रा कमी झाली आहे, त्याला तुम्ही सुख म्हणताय. काय म्हणले सुनीता काकी? धौलामध्ये असं सांगितलं त्यांनी की इंद्रिय भोगताना तुम्हाला मिळालं सगळं तर अनुकूलता, त्याला तुम्ही सुख म्हणता. पण ते सुख नसून एकतर सुखाभास आहे किंवा त्या दुःखाची मात्रा कमी झाली आहे, जाणवत नाही आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही त्याला सुख म्हणताय. किती सुख हो? आणि सतत भय आहे ना, ते नष्ट होईल का? आपुलता आहे, पराधीन आहे, सगळंच सांगितलं की सपरम.
पाच सत्तरं सांगितले विशेषण. बाहासह्यं हम्म. विच्छिन्नं पुढं बन्धमेव बंध कारणम विषमम. बंध कारणम विषमम. जम इंद्रिये हिमलब्धम तम सोखम दुःखमेवतः. जे काही इंद्रियातून मिळणारं सुख आहे ना, दुःखच आहे. आचार्यांनी सांगितलंय, मी नाही. काय सांगितलं? भगवंतांनी सांगितलं की जे जे इंद्रियातून मिळणार आहे तुम्हाला ते सगळं काय आहे? ओ दुःखच आहे. निर्णय करा पहिल्यांदा. आज जेवायला बसल्यावर काय म्हणायचं? काय नियमाने त्या सुखानंतर दुःख आहे, कारण ते हिंसा करूनच प्राप्त होत आहे. हा, काय सांगितलं त्यांनी? कळलं का? काय सांगितलं सांगा. आपण समजा भोजनामध्ये आनंद मानतोय, तर भोजन करताना पण आपण किती जीवांची म्हणजे पाणी, वनस्पती वगैरे त्यांची हिंसा करूनच आपण ते त्याचा तर आनंद कुठं घेतो लक्षात किंवा राहते? ते तर खाताना लक्षातच राहत नाही. म्हणजे काय खातोय, काय नाश करतोय वगैरे ती गोष्ट वेगळी, त्या निमित्तात किती हिंसा झाली ही गोष्ट वेगळी. ते खाताना मला सुख आहे हेच भावना असते अंतरंगामध्ये, त्यामुळं तर तिथं दुःख आहे हे भासित होत नाही. ते संपणार आहे हे मान्य होत नाही. म्हणून सांगतायत काय करा? इंद्रिय सुख भोगताना एवढी जागरूकता ठेवा की ते सुख नसून दुःख आहे. जे पण मला मिळतंय ते सगळं दुःखमय आहे. ते दुःखालाच कारण आहे. म्हणजे त्याचं ओरिजिन दुःख आहे, ते भोगत असताना दुःख आहे, आणि पुन्हा नष्ट झाल्यावर पुन्हा त्याचं दुःखच भोगावं लागतं. मग अशा दुःखाचं मग साधन आपल्याला. हम्म. हिंसा कशी त्याच्यात घटित करायची? तुम्ही जो क्वेश्चन विचारला होता. जिथं आपण त्या इंद्रिय आत्म्यातून भोगामध्ये उपयोग बाहेर गेलो. गेला. हम्म. हम्म. बोला. आत्म्यातून उपयोग बाहेर गेला हीच पहिली हिंसा आहे. हम्म. आणि दुसरं त्यातून सुख येतंय ही मानलं ही दुसरी हिंसा झाली. हम्म. आणि वास्तविक तर जीवाची हिंसा होतीच आहे की डोळ्याचा काही इंद्रिय विषय भोगताना, काय कानाचा विषय भोगता, तिथं बाहेर हिंसा तर होतीच आहे. ती स्थूल मानली तरी स्वतः आत्म्यापासून च्यूत झालो आणि त्यातून आनंद येतोय म्हणून त्यात रमलो, ही सगळी डबल चूक झाली. म्हणजे मान्यता म्हणजे ज्ञानी चुकली. पण भोग भोगतो, पण मजबुरी म्हणून बघतो. ते नाही का माताजी म्हणते काय, भोगाला रोगाचं भय, तारुण्याला म्हातारपणाचं भय, धनाला राजाचं भय, पण धर्माला कोणतंही भय नाही. सांगा आणि बघू काय निर्भयता आहे सांगितले. तेच खरं सुख आहे. समोर बसा की नाही ना काकी, सगळे समोर बसलेत, आपलं कोणाला तर दिसावं की. काय काय तीन नाही सांगितले सांग मयुताई. काय तर बोलले एका श्वासात. हं? धनाला राजाचं भय, राजाचं भय, तारुण्याला म्हातारपणाचं भय, पुढं काय हो? भोगाला भोगाला रोगाचं. रोगाचं भय, पण भोगाला धर्माला कुणाचं रोगाचं भय भय, नाही. पण आत्म्याला कशाचंही भय नाही. म्हणून कुणाचं त्या अभय स्थानाला प्राप्त व्हा. भोगा रोगा इवापदी इष्टोपदेश मध्ये आहे. तर म्हणून सांगायचंय काय, कशासाठी सांगत होते मी हे? सुखासाठी. सुख तुमची परिभाषा काय हो सुखाची? जे काय मला चांगलं वाटतं, इंद्रियांना चांगलं वाटतं, या शरीराला चांगलं वाटतं, ते सुख म्हणताय ना. तर त्यासाठी सांगतायत की सुख तिथं नाहीये तर कुठं आहे? इथं मान्यतेच सुख आहे तुमचे आहे. मला मिळालं तर सुख आहे, नाही मिळालं तर दुःख आहे. म्हणून एक मनुष्य होता आणि डॉक्टर झालेली आहे बरं का घटना ही. तर तो डॉक्टर खूप फेमस डॉक्टर आहे. दिवसाला किती 15 सर्जरी करतो म्हणे, आणि स्पीच द्यायला जातो असं कुठल्या स्टुडंट्सना, कॉलेजच्या मुलांना वगैरे असं. तर एकदा काय झालं की तो असं स्पीच द्यायला गेला होता, आणि तिथं एक अजून बहुतेक बसले होते वाटतं केबिनमध्ये, अजून स्पीच सुरू व्हायची होती. तर तिथं त्यांना भेटायला म्हणून अशी रांग लागली होती मुलांची. मग त्यामध्ये एक मुलगी समोर आली आणि म्हणली की मला तुम्हाला भेटायचंय. मग त्या रांगेतनं आल्यावर तिला भेटले ते, आणि म्हणले की तिच्या हातात पेड्याचा डबा होता. मग त्यांना कळालं की काहीतरी रिझल्ट लागलेला आहे आणि मला काहीतरी सांगायला आली आहे न्यूज म्हणून. मग ती समोर आली आणि म्हणाली की मी गव्हर्नमेंट कॉलेजमधनं मेडिकल काय म्हणतात डॉक्टर झाले असं म्हणली. मेडिकल पास केलंय आणि डॉक्टर झाले.
मग त्यांना फार आनंद झाला, डॉक्टरच आहे. आणि तिने सांगितलं की हे माझं सगळं बदल कधी झाला, जेव्हा मी 11वीत होते तेव्हा तुमचं लेक्चर ऐकलं होतं एक. आणि त्यावेळेस मला इतका प्रभाव झाला त्याचा की मी निश्चय केला की तुमच्यासारखं डॉक्टरच बनणार मी. ध्येय बघा बरं का मला काय सांगायचंय ते. तर ती म्हणाली की मी त्या दिवसापासून ठरवलं की हार्डवर्क करायचं, भरपूर अभ्यास करायचा आणि डॉक्टर व्हायचं. आणि मी आज डिग्री पूर्ण केली आणि मी आज डॉक्टर झाले असं सांगितलं तिने. आणि मग ती ते म्हणून मी तुम्हाला पेढे द्यायला आले. मग त्यांना आनंद झाला त्या डॉक्टरांना. त्यांनी तिचं अभिनंदन केलं आणि म्हणली ते डबा म्हणले ते पेढ्याचा डबा. तर तिने पेढ्याचा डबा मागे घेतला. म्हणले काय झालं? मग तिने सांगितलं की नाही, मला तुम्हाला अजून काहीतरी सांगायचं आहे. मग ते म्हणतात लवकर सांग, मला लय जण उभारलेत ना, थांबलेत बोलायला, तर काय सांगायचं सांग. ती म्हणती की जेव्हा मी तुमचं लेक्चर ऐकलं ना त्याच दिवशी तिच्या बरोबर दुसरा एक मुलगी आलेली असते तिच्या बरोबर. मग ती म्हणली की ही माझी बहीण आहे, छोटी बहीण. आणि जेव्हा मी लेक्चर ऐकलं ना त्यावेळेस ती पण 9वीत होती. आणि तिने पण तुमचं लेक्चर ऐकून प्रभावित झाली. तर ते तिला पण एवढं वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि त्या काय म्हणायचं ते देवाचा प्रभाव नाही, एवढं त्या मोटिवेशनल स्पीकरचा प्रभाव असतंय. तर ते ऐकून ती म्हणाली, तिने पण ठरवलं की मी पण काहीतरी आयुष्यात करणार. आणि मी ज्या कॉलेजमधनं, गव्हर्नमेंट कॉलेजमधनं पास झाले ना त्याच कॉलेजमध्ये आज ती 3rd इयरला आहे. आणि ती पण मेडिकल स्टुडंट आहे, ती पण डॉक्टर बनणार आहे. असं म्हणल्यावर त्या डॉक्टरांना अजून आनंद झाला. आणि तिने पण आता पास आउट झाली आहे, 3rd इयर असं काहीतरी तिने सांगितलं. म्हटल्यावर त्या डॉक्टरांनी सांगितलं की चांगलं आहे तुमचं, एवढं चांगलं प्रयत्न, पुरुषार्थ, अभ्यास खूप चांगला आहे, तुम्ही अजून प्रगती करा असं वगैरे सांगितलं. दे म्हणले पेढ्याचा डबा. आता परत तिने काय केलं, परत डबा मागे घेतला म्हणे. आता काय झालं, तर तिच्या बरोबर मुलगा एक आला होता, तो तिचा भाऊ होता. तर त्याला पण समोर आणलं. आणि त्यावेळेस तिने त्याबद्दल पण सांगितलं की जेव्हा मी स्पीच ऐकली त्यावेळेस हा सुद्धा माझ्यासोबत होता. आणि त्याला सुद्धा इन्स्पिरेशन मिळालं की आपण किती वेळ घालवतोय, आपल्याला अभ्यास करायला पाहिजे, आपण पण काहीतरी बनायला पाहिजे. आणि त्यांनी पण ठरवलं आणि तो सुद्धा आज त्या कॉलेजमध्ये 1st इयरला आहे. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, मेडिकलमध्ये मिळायला ऍडमिशन फार प्रयत्न करावे लागतात असं मला ऐकून माहित आहे. मग ते म्हणजे त्यांना सक्सेसफुली तिथपर्यंत जाता आलंय. आणि मग तो आज 1st इयर क्रॉस केलाय, त्याचा पण चांगलं रिझल्ट लागलं वगैरे हे सगळं सांगितलं त्यांनी. मग अजून आनंद झाला आता त्या डॉक्टरांना. आणि म्हणले की खूप चांगलं आहे, तुमच्या सगळ्या तिघांचं पण अभिनंदन. आता दे म्हणले डबा. आता काय झालं, तर ती म्हणाली की सगळ्यात महत्वाची न्यूज ह्याच्यानंतर सांगायची आहे. म्हणली हे सगळं करत असताना माझ्या बरोबर माझी आई नव्हती. माझी आई पहिलाच वारली आहे. आणि वडील बाहेर काहीतरी हमालीचं काम करून वगैरे जगतात. म्हणजे आमचं जीवन असं आहे. म्हणजे इतकं जीवनामध्ये स्ट्रगल असताना ध्येय मी निश्चित केलं म्हणून आम्ही हे सगळं प्राप्त करू शकलो असं तिला सांगायचं होतं. मग त्या डॉक्टरांना इतकं इमोशनल झाले, ते म्हणले डब्बा तुझ्या जवळच राहू दे, तो डब्बा आम्हाला नाही, आम्हीच तुला द्यायला पाहिजे काहीतरी. आणि मग त्यांनी तिला सपोर्ट केलं वगैरे असं सांगितलं होतं. कशासाठी सांगितलं? हा, ध्येय तिच्या समोर ध्येय होतं निश्चित ना, केलं. त्या सगळ्यांसमोर त्यांनी ध्येय निश्चित केलं म्हणून त्याला धरून ते चालू शकले. जे काही सगळं करणार त्याच्यामध्ये त्यांनी तसा प्रयत्न, पुरुषार्थ ठेवला. मग तसं आपल्याला पण, मला म्हणायचंय, भगवंतांच्या समोर आल्यावर ध्येय निश्चित असतं का? जेव्हा आपण दर्शन करतोय, धर्म करतोय, ध्येय निश्चित आहे का? मला कुठं जायचंय हो? कुठं जायचंय? मंदिरात नाही, आत. म्हणजे मंदिर आत नाही, इथं आत जायचंय, जिन मंदिरात, निज मंदिरात जायचंय. म्हणजे जेव्हा आपण त्या स्वभावाला जाणतो त्यावेळेस तिथं खरा देव दिसला आपल्याला, तिथं दर्शन खरं झालं. मग हे ध्येय असताना तुम्ही जेवण करा, भोगा, काहीही करा, त्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला सुखच आहे, दुःख नाहीच. फक्त त्या सुखाची परिभाषा समजायला पाहिजे, आपण कशाला सुख म्हणतोय आणि कशामध्ये खरं सुख आहे. म्हणून महावीरांना कशात सुख मिळालं? मग मी आज असंच एक कॅसेट ऐकली तर त्याच्यामध्ये सांगितले महावीर या नावात सुख नाहीये बरं का. कशात सुख आहे हो? तुम्हाला वाटेल महावीर किती भारी, महावीर नाव भारी नाहीये, त्यांनी जे काय कार्य केलं ना ते करा, तर त्याच्यामध्ये भारी पण आहे. मग असंच म्हणले एकांना
कोणीतरी विचारलं की आमच्या मुलाचं मुलीचं कोणाचं नाव ठेवायचं सांगा, म्हणले नाव काय तरी. मग आपलं त्यांनी एका पंडितांनी सांगितलं हे नाव ठेव ते नाव ठेव, तर ते म्हणले नाही नाही कॉमन नको आम्हाला, काय अनकॉमन नाव पाहिजे. काय असतो अनकॉमन नाव, काय असते, कुठनं आणायचं अनकॉमन. ते म्हणले की कोणाला माहित नाही असं नाव सांगा, नाहीतर जे फार चांगलं वेगळं असेल असं नाव सांगा. मग त्या पंडितांनी आपलं इकडचे तिकडचे सगळं सांगून झाल्यावर म्हणले हे सगळं नकोय ना, मग म्हणले रावण नाव ठेव. का अनकॉमन आहे ना, कोणाचंच नसते असं नाव द्या म्हणला होता तो मनुष्य. मग म्हणला त्याला सांगितलं की कोणाचंच नाहीये. मग म्हणले हे रावण कसं नाव ठेवायचं. म्हणले का नावात काय झालं. म्हणले नावात नाही, त्या नावाच्या माग जी व्यक्ती आहे ना त्याचं इमेज आहे ना त्या नावामध्ये, म्हणून नावाला इम्पॉर्टन्स नाहीये, त्याच्या माग काय आहे ना ते आपल्या डोळ्यासमोर असते. मग तसं म्हणलं इथं पण महावीर म्हणताना काय हो नावाखाली, म्हणून त्या नावात जाऊ नका, म्हणूनच मी विचारलं महावीर त्यांनी केलेला पुरुषार्थ लक्षात येतो. हा, त्यांनी जी काही उपलब्धी हा, ते केली, पुरुषार्थ. त्यांनी जे काय श्रद्धा ज्ञान चारित्र्यामध्ये प्रगती केली ती ठेवा ना डोळ्यासमोर. तर सांगायचंय म्हणून की महावीर तुम्ही कुठं कुठं नाव लावता हो आजकाल. तर त्या पंडितांनी सांगितलं असं, म्हणले महावीर क्लॉथ सेंटर. म्हणले महावीरांनी ज्या क्लॉथचा त्याग केला त्याला तुम्ही नावात घातला आणि त्या क्लॉथ सेंटर मध्ये नाव टाकलं. आणि आमच्याकडे सोलापूरला एक आहे महावीर मेडिकल. काय करायचं आहेत का माझ्यासमोर, क्षमा बरं का, मला आपलं घटवायचं फक्त. म्हणजे काय बुक स्टोर, केलं, बुक स्टोर, महावीर बुक स्टोर. बुक स्टोर. थांबा जरा, असं मला मेडिकल मध्ये घटवायचं. महावीर भवन पण आहे. महावीरांनी जिथं औषधाचा त्याग केला, जिथं शरीराचा त्याग केला, तुम्ही तिथं त्यांना मेडिकल स्टोअर मध्ये नेऊन ठेवलं. महावीर फुटवेअर म्हणले. ज्यांनी आयुष्यभरात कधी हे घातले नाही, चप्पल घातले नाही, त्यांना काय केलं. म्हणजे नावात काय नाहीये हे मला सांगायचंय, शब्द आहेत ते. शेवटी शब्दामध्ये काय हो, त्याच्या मागं असणारं व्यक्तिमत्व बघा, त्यांचा पुरुषार्थ बघा, त्यांचं इमेज बघा जी काय आहे त्याला आपण ग्रहण करायचंय. म्हणून इथं पण महावीरांना नमस्कार करतोय. तर आणि बोला. महावीर भवन मध्ये लग्न होतात. हा, महावीर भवन. जिथं आमच्याकडे तर सांगताय तुम्ही, दिसताय. म्हणजे काय त्या नावात काय नाहीये हे मला सांगायचंय. मग आपल्या शरीराचं पण नाव जे पण असेल ते, त्या नावात किती आपलं एकत्व आहे हो, ते म्हणजे मी किती भावना आहे त्याची. कोण रात्रीतनं झोपेतनं तुम्हाला जीव म्हणलं तर उठणार का. जीव गेलेला असतं तिथं. म्हणजे आपल्याला शरीरात तेच आपल्या शरीराचं नाव घेऊन बोलवलं तर कुठं पडलेला असाल, बेशुद्ध असाल तरी जागा होणार माणूस. म्हणजे म्हणायचंय किती त्या नावाशी एकत्व केलंय, त्या शरीराशी एकत्व केलंय. तर म्हणून म्हणतायत काय करा, म्हणून तर भव परिवर्तन चालू आहे. अपुनर्भवाची प्राप्ती कशी होणार हो, जोपर्यंत ते भाव ग्रहण होणार नाही, तसा आपल्याकडनं पुरुषार्थ होणार नाही, ह्या शरीरापासून काय नावापासून सगळ्यापासून मी भिन्न आहे ह्याची जाणीव होणार नाही, तोपर्यंत अपुनर्भवाला कारण कसं ठरणार. म्हणून सांगतायत काय करा, असा पुरुषार्थ करा जेणेकरून आता भवाभवात आपल्याला कुठं दुःखाची प्राप्ती न हो, पुन्हा आपल्याला भवाची प्राप्ती न हो, या शरीराची प्राप्ती न हो, असा पुरुषार्थ करा तर आनंद आहे. तर इथं त्यांनी काय सांगितलं वाचते. भगवान महावीर स्वामी अपुनर्भव के कारणभूत है, अर्थात इस समय जो यह महाधर्म तीर्थ प्रवर्तमान हो रहा है उसका मूल कर्ता भगवान महादेवादिदेव श्री वर्धमान स्वामी है. इन प्रभु की भाव स्तुति इसमें की गई है. अपुनर्भव नाम है फिर से संसार में न आना. कशाला म्हणायचं अपुनर्भव, पुन्हा संसारामध्ये न येणं. सुनीता काकी कुठं फिरवत आहे आम्हाला, तुमच्यावर आम्ही पण फिरालोय तुमच्या घरात. तर सांगतायत की संसारात पुन्हा न येणं ह्याला म्हणायचं अपुनर्भव. अ मायने नहीं, पुनः मायने फिर से, भव मायने संसार. अब फिर से संसार में नहीं आना है, ऐसी स्थिति का नाम है अपुनर्भव.
ये प्रभु इस अपुनर्भव के स्वयं कारण है और भव्य जीवों को अपुनर्भव मिले, संसार संकटों से मुक्ति मिले, इसका भी यह निमित्त कारण है. क्योंकि काय समजलो, ट्रान्सलेट कर मध्ये काय वाचले मी, किती वाजले तिथं, झोपली आहे का जागी आहे तुम्हाला कळे ना. होय मयुताई, आवाज येईना का माझा. म्हणजे हो, येतोय येतोय. किती वाजलेत म्हणलं. माझ्याकडं 8 सकाळचे का 8 वाजून 8 रात्रीचे, मिनिट सकाळचे का रात्रीचे. सकाळचे. होय ना, जागी आहेस ना म्हणून विचारलं. हो. हा. काय सांगितलं, भगवान आपल्याला पुनर्भवाचे कारण का आहेत. भव्य जीवों को पुनर्भव मिले, संसार संकटों से मुक्ति मिले, इसका भी यह निमित्त कारण है. क्योंकि महावीर स्वामी की दिव्य ध्वनि की परंपरा से और द्वादशांग की रचना होने की परंपरा में यह आज जो कुछ भी द्रव्य की चर्चा वस्तु का स्वरूप मिल रहा है उस ही परंपरा का देन है. म्हणजे मला एक भावभासना द्यायची आहे तुम्हाला की भगवान आपल्यासाठी अपुनर्भवाचे कारण का, सुखाचे कारण का हो. जरासं चिंतन करून सांगा, का आपल्यासाठी ते, त्यांनाच का म्हणायचं सुखाचं कारण. कोणी धनी असेल त्याला सुखाचं कारण कारण त्यांनी स्वतः तो पुरुषार्थ केलाय, ज्यांनी तो केलाय त्याचे संस्कार होते, नुसतं वचनाने सांगून होत नाहीत. तिथं तसं आचरण पण आहे. हा, म्हणजे इम्पॅक्ट म्हणतो ना आपण एक, ज्याच्या ते पर्यायात रुळलंय ना त्याचा प्रभाव पडतोय. जसं म्हणलं की शराबीच्या जवळ राहिलेला माणूस कितीही म्हणेल की मी नाही होणार नाही होणार नाही होणार, पण जर दीर्घकाळ त्याच्या सोबत राहणार तर नियमाने व्यसन लागतच. तसं तुम्ही कुठं राहताय सांगा हो. आम्ही काय शराबीजवळ राहत नाही. कोणाजवळ राहताय, सगळ्यात मोठी शराब आहे. संगती कोणाची करते, कोणाची करताय. काव्या, संगती पाहिजे, एक आपला आत्मा आणि दुसरे पंचपरमेष्ठी. हा, शुद्धात्मारू पंचगुरु जगमे शरणा दोय. म्हणजे ह्या दोन सोडून बाकी कोणाचे शरण जाऊ नका. पण आपण कोणाच्या संगतीत राहतोय, मोहीच्या संगतीत राहतोय, मिथ्यात्वीच्या संगतीमध्ये राहतोय आणि त्याच्यामध्ये आपण आनंद मानतोय. म्हणून सांगतायत की ती सगळ्यात खराब नशा आहे. त्यांच्यासोबत राहतोय तर नियमाने ती नशा आपल्याला जडणार. म्हणून किती सावध राहायला पाहिजे. जर आपण मंदिरात गेल्यावर सावध असतोय, किती उलट आहे, आणि घरात गेल्यावर बेसावध. उलट सांगतायत काय, पण पाणी उताराकडे लगेच वाहतं, वर चढवायचं तर मोटार लागते. त्यामुळे जशी संगती तसं वाईट लगेच शिकतो. हा, काय सांगितले हो म्हणा. पाणी काय असतं, वर चढवायचं तर फोर्स द्यावा लागतंय, त्याला प्रेशर द्यावं लागतंय तर वर चढणार. तसं सांगायचंय तुमच्या परिणामांमध्ये प्रगती करण्यासाठी फोर्स द्यावा लागणार आहे. कारण अनादीपासूनचे संस्कार असे आहेत की जे शरीराला मी मानतोय आणि त्या परद्रव्यात सुख मानतोय, शुभाने मोक्ष होतो मानतोय, हे सगळी विपरीतता आहे परिणामामध्ये. आम्ही काय धर्म करत नाही का हो. काय धर्म करतो, विचार करायला पाहिजे आपण काय करतोय. आपल्याला वाटतंय आपण करतो ते खूप ग्रेट धर्म आहे, पण काय म्हणायचं, इतकीशी सुद्धा आपल्यामध्ये प्रगती नाहीये. एवढं घेऊन सुद्धा आपल्याला मिळून सुद्धा जिथं सांगितलं स्वभावाचं वेदन सुरू झालं ना, तिथून धर्म सुरू झाला आणि तेच आपल्यामध्ये अजून नाही प्रगट झालंय. मग काय सुरुवात केली हो धर्माची आपण. किती ध्यान करते सांग माहिती. क्षमा, तुलाच टार्गेट केलंय, काय करणार, आजच बसली आहे समोर माझ्या. त्या दिवस म्हणजे झालं, नाही तर म्हणायची एक दिवस बास पोट भरलं. असू दे, तरी पण काय पण म्हण, मी तुला पकडणारच आज. म्हणजे आपल्याला वाटतंय की आपण सगळं मिळवलंय, धर्म करतोय, काय स्वाध्याय केलंय, माताजींचं सानिध्य मिळालंय, सगळं शिकलोय वाटतंय, पण वास्तविक
जे मिळवायला पाहिजे ते मिळवलं नाही. सम्यक दर्शन केलंय का, ध्यान करतोय का, रोज जाणतोय का स्वरूपाला, भेद विज्ञान केलंय का, हे परीक्षण करा. आणि याच्यासाठी सगळा पुरुषार्थ असू दे दिवसभरातला. स्वयंपाक जरी करताय तरी सुद्धा करणारा मी नाहीये, जाणणार आहे. काय आपल्याला अडचण आहे हो, तेवढं तर करू शकतो. आणि म्हणजे मी दिदीला पण सांगत असते, आपण जितकं मोह करतोय ना घरातल्यांविषयी, त्यांची काळजी करतोय, त्यांचं सगळं बघायचं, काय मुलाचं, नातवाचं, नवऱ्याचं, हे सगळं तुम्ही बघताय, बघायला नाही म्हणत नाहीये आपण. सगळं त्यांचं टाइम टू टाइम व्हायला पाहिजे, सगळं अप टू डेट पाहिजे, ठीक आहे. पण त्या सगळ्यामध्ये मी हे करतोय चुकतंय वाटते का हो? तिथं भावना अशी असते, मला सगळ्यांनी छान म्हणावं, मी किती केलंय चांगलं. हो म्हणा, बरोबर आहे का? असंच ना. म्हणजे मी आज ती काहीतरी अपेक्षा बनवून, कधीच पूर्ण होत नाही. हा, ती अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही. कधीच अपेक्षेचा पूर्ण. अपेक्षा भंगच होतो. म्हणून संसार वाढायचं कारण हेच आहे हो. काय आहे, स्वभावाकडे दृष्टी नाहीये, आणि जे सगळं करताय ना संसारातलं कार्य ते करणार आम्ही, ही भावना आहे. म्हणून तर अपुनर्भव नाहीये तुम्हाला. भव 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 परिवर्तनच आहे. म्हणून अपुनर्भवाला कारण असणारा असा आपला स्वभाव आहे, त्याचा आश्रय घ्या. तर असं अनेकांचं बघितलं बरं का मी, जे खरोखर तत्वज्ञानी आहेत, विरक्त आहेत, संसार तुमच्यापेक्षा बेस्ट करतात, पण परिणती एवढी चांगली आहे ना त्यांची, फेकलं गेलेलं असतंय असं जरासं परिणामातून करतात ना, ते सगळं दिसतंय करतात, पण तरी सुद्धा इतकी प्रसन्नता सगळं करत असताना की त्यापासून मी भिन्न आहे हे भाव भासना करत. आणि जसं मी आता म्हणले ना, महावीरांना समोर ठेवलं तर आपल्याला असं वाटते की तेच माझ्या सुखाचे कारण. मग तसं न सांगता तो प्रभाव आपल्यावर होतोय. जेव्हा त्यांच्या सानिध्यात जातो त्यावेळेस एक रिलीफ का वाटतंय हो तुम्हाला, एक शांती, सुकून, समाधान का वाटतंय? मंदिरात गेल्यावर बरं वाटतंय म्हणता का? का काम नसते म्हणून? वातावरणाचा परिणाम असतो ना. हा, वातावरणाचा परिणाम असतो, तिथल्या वेव्ज असतात. बर, मग घरात पण आम्ही तसं वातावरण करून देतो तुम्हाला, चालतंय का? तसं होत नाही ना, पण घरातलं वातावरण वेगळंच असतं. होत नाही का? होत नाही. आमच्याकडे चांगली घर आहेत सगळी, त्या घरात बसवतो तुम्हाला. म्हणजे इन्फ्लुएन्स सांगायचंय मला की समोरचा व्यक्ती आहे ना, त्याचं स्वतःच जसं परिणती आहे तसं दुसऱ्यावर होतोच प्रभाव. म्हणून तुम्ही तुमच्यामध्ये बदल करा, हे मला सांगायचंय. काय म्हणलं माहिती, आपल्याला दुसऱ्याला धर्म शिकवायला जायचं नाही. माझ्या आचरणात जितकं येत आहे ना, तेवढं माझ्या संगतीत येणाऱ्यावर परिणाम होतोच. बदल करावा लागत नाही तिथं. मी माझ्यामध्ये बदल करायचा, तर समोर येणारा, समज तुला आज काहीतरी विरोध केला आधीने, काय त्यांनी त्याला तू खा म्हणली, हे कर म्हणली, ते नाही म्हणला समज, तर तुला काय झालं परिणाम? चीड आली, राग आला, द्वेष झाला, क्रोधी झालीस एकदम, त्याला काहीतरी अपशब्द बोलले, ही आपली रिॲक्शन असती. मग तिथं मला म्हणायचंय की उदय कोणाचा आहे होतो? कोणाचा उदय आहे? आपलाच झाला, कारण आपल्याला त्या कशाचं फळ मिळणार. हा, म्हणजे उदय माझा आहे, मी दोष देतोय त्याला. समोरचा कसा आहे हो, त्याचं किती वागणं चुकीचं आहे, तो माझं ऐकत नाही, हे सगळं तुमचे विचार आहेत ना. ह्याच्यासाठी सांगायचंय की मला स्वतःला बदलायला पाहिजे. जरी त्यांनी विरोध केला तरी सुद्धा मी जर त्याला साम्य भावानी स्वीकारलं, ठीक आहे, नाही आज ऐकलं ना, ठीक आहे, एवढं सोडून द्या ना, त्याची परिणती स्वतंत्र आहे. म्हणून म्हटलं काय तुमच्या भजनामध्ये म्हणा, होता स्वयं जगत परिणाम, मैं जग का करता क्या काम. पुढं दूर हटो कृत परकृत परिणाम, सहजा सहजानंद रहू अभिराम. विसरलं ना सगळं. असं होत असते. म्हणून लय लांब राहायचं नसतंय, म्हणून जवळ राहायचं असतंय. शास्त्र ह्याचं फर्स्ट काय आहे? फर्स्ट स्टार्टिंग कसं यायचं? फर्स्ट काय सांग बघू. तू स्वतंत्र निश्चल निष्काम, ज्ञाता द्रष्टा आत्मराम. ऐकली का? ओके.
खूप दिवस झाला मी विचार करत होते ह्या गाण्याबद्दल, आठवत नव्हतं. होय, बघ मला कसं समजलं. हम्म. थँक्यू. म्हणजे म्हणजे म्हणायचं ते ऐकायसाठी जा समोर आलीस माझ्या बहुतेक. म्हणजे होता स्वयं जगत एक्झॅक्टली. परिणाम. सगळं सगळ्या जगाचा परिणाम. मग त्यांनी म्हणलं ना की आम्ही तुम्हाला प्रत्येक जन जन को हम स्वतंत्रता देंगे असं म्हणतात पॉलिटिक्स वाले. तर तिथं त्यांना सांगितलं जिनशासनामध्ये कण कण स्वतंत्र सांगितलंय. तुमचा जीव जाऊ दे, जन जाऊ दे आणि तुमचं घर दार सगळं जाऊ देत, प्रत्येक कण कण स्वतंत्र आहे. किती स्वतंत्रता आहे सांग. घरातलं सगळं कोण मॅनेज करते? ही वस्तू इथंच राहावी, ही जुनी होऊ नये, ही फुटू नये, हे घाण होऊ नये, कोण मॅनेज करते? आपलं पण मॅनेज होतंय. होत आहे ना? सांग बघू आज सगळ्यांना मी घरातलं काही काम करत नाही. आई काय करते? असं काहीतरी एक हेडिंग होतं वाटतं ते सिरियलचं. तसं मी करणारा नाहीये, तर त्या सगळ्या प्रत्येक अणु अणूचं परिणमन स्वतंत्र चालू आहे. मग त्यांनी सांगितलं तिथं त्या पुद्गलात बुद्धी आहे का हो? पुद्गलाला अक्कल आहे का? तरी सुद्धा ते स्वयंपरिणमन करतं, स्वतंत्रतेने करतं, जसं व्हायचं तसं करतं, होतं. मग त्याचं जर परिणमन तसं आहे, स्वतंत्र आहे, तर मी कोणाचं परिणमन करू शकतो? मला वाटते की माझ्या मुलाला मी मोठं केलं, माझ्या नवऱ्याचं सगळं मी चांगलं करतो, घरदार सगळं मी सांभाळतो. कोण करतंय हो? हे वाक्य लिहून ठेवायचं म्हणून आपल्या ज्ञानामध्ये सतत. होता स्वयं जगत परिणाम. मुलाला चांगले मार्क पडले, सांग कोण केलं काम? किती काम केलं मी, किती अभ्यास घेतलाय त्याचा? त्यांनी स्वतःनी केलंय. होय, त्याच्या मागे किती मी राबले, काय अब्दले. त्याला कुठे चांगल्या ट्युशनला लावलं, त्याला सगळं चांगली अनुकूलता दिली, सगळं मी केलं. होता स्वयं जगत परिणाम. सांग नवऱ्याला नुकसान झालं काहीतरी आणि ते येऊन फ्रस्ट्रेशन तुझ्यावर निघालं, काय झालं? आज मी काय खाणारच नाही, आज तुझं काय ऐकणारच नाही, असं काहीतरी झालं. काय करतो तिथं? तुमचा राग माझ्यावर कशाला काढता? म्हणजे तिथं पण समजून घ्या, कोणाचं परिणमन कोणाच्या अधीन नाहीये. होता स्वयं जगत परिणाम. किती स्वतंत्रता आहे हे शिकवतो आपल्याला जिनधर्म. ज्याला समजलं त्याला पुन्हा भव परिवर्तन होणार नाही. मग असा आपला स्वभाव आहे हे जाणायला पाहिजे, तर अपुनर्भवाला कारणरूप स्वभावाची प्राप्ती आपल्याला पण सहज होऊ शकते. म्हणून जाणा. हो, जाणा. हा मी शरीर रहित, परद्रव्य रहित, परभाव रहित स्वतंत्र जीव आहे. माझ्यामध्ये रागद्वेष नाहीतच, मोह नाही, कषाय नाहीत. स्वरूप पहा, माझे सुख माझ्याच अधीन आहे, पराधीन नाहीच. ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम्, स्वतंत्र स्वरूपोऽहम्, जीवोऽहम्.